आता बातम्या विस्तारानं सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी आरोपी विष्णू चाटे याला न्यायालयामध्ये हजर करण्यात आलं। आपण विष्णू चाटेला न्यायालयात हजर करत असतानाची दृश्य पाहतो आहोत। त्याला पोलिसांच्या गाडीतून न्यायालयात नेलं जातंय। एका बाजूला आपल्या टीव्हीच्या स्क्रीनवर विष्णू चाटेचं चित्रही दिसतंय। विष्णू चाटे हा सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातला आरोपी आहे। या प्रकरणातला अधिक तपशील आमचे स्थानिक प्रतिनिधी आपल्याला देतील। तोपर्यंत आपण या संदर्भातला तपशील जाणून घेऊयात। उद्धव मोरे आमचे प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत। उद्धव, विष्णू चाटेला कोठडी वाढवून देण्यात आली आहे। कोणत्या प्रकारची कोठडी आहे? न्यायालयीन कोठडी मिळाली आहे का? आणि सीआयडी कोठडी मागत होती, त्याचं काय झालं? नक्कीच प्रसाद सर, विष्णू चाटे यांना न्यायालयीन कोठडी जी आहे ते सुनावलेली आहे। किती दिवस या सगळ्या संदर्भामध्ये आपल्याला रिपोर्ट जो बाहेर आल्यानंतर किती दिवसाची त्यांना न्यायालयीन कोठडी मिळालेली आहे या सगळ्या संदर्भामध्ये माहिती मिळणार आहे। मात्र न्यायालयीन कोठडी कशा पद्धतीने आर्ग्युमेंट या ठिकाणी झालं या सगळ्यांचा तपशील जो आहे तो अद्यापपर्यंत बाहेर आलेला नाहीये। मात्र 2 ओळीचं जे आहे ते कोर्टाने सांगितले की यांना आम्ही न्यायालयीन कोठडी देत आहोत म्हणून। उद्धव, आणखीन एक तपशील मग आपल्याकडून लागेल। आता न्यायालयीन कोठडी मिळाल्यानं विष्णू चाटेचा जामिनाचा मार्ग मोकळा झालाय। नक्कीच सर, कारण की ज्यावेळेस न्यायालयीन कोठडीमध्ये कुठलाही आरोपी जातो तर त्याला जामीन मागण्याचा पूर्ण अधिकार जो आहे तो मिळतो आणि यामुळेच आता जामिनाचा मार्ग विष्णू चाटेचा मोकळा झालाय म्हणायला हरकत नाही। मात्र दुसरी बाब अशी आहे की आता एसआयटी अर्ज करणार आहे विष्णू चाटेचा ताबा मिळवण्यासाठी। एसआयटी त्याची चौकशी करणार आहे आणि एसआयटीला चौकशी करणार आहे, त्यामुळे त्याचा ताबा घेणं एसआयटीला गरजेचं आहे आणि यासाठी आता एसआयटी अर्ज करणार असल्याची माहिती आपल्याला एसआयटीच्या सूत्रांकडून कळते। ठीक आहे उद्धव, आपण या संपूर्ण न्यायालयीन प्रक्रियेकडे लक्ष ठेवा।